आलू प्याज कचोरी। तर करूया सुरुवात। सगळ्यात अगोदर आपण सारणाची तयारी करूया। कचोरीच्या अगोदर मी गॅस ऑन करून घेते। पॅन तर ठेवलेलाच आहे आपण। एक 3 ते 4 चमचे आपल्याला लागणार आहे तेल। आपलं तेल आता छान गरम झालंय। आता आपण यामध्ये हिंग घालूया। जवळपास मी 1 चमचा घेतली आहे। त्यानंतर एक 3 ते 4 कढीपत्ते आणि आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे हा मसाला। आता हा मसाला मी तयार कसा केलाय, 1 चमचा सोप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने हे सगळं भाजून त्याची थोडी जाडसर पूड करायची आपल्याला। तुम्हाला दिसेल मी फार बारीक केलेलं नाहीये। आणि हा मसाला जवळपास 2 चमचे तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला छान परतून घेऊया। आता या मसाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लसूण अद्रकाची पेस्ट आहे, जी मी 1 चमचा घेतली आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालूया मिरच्या। मी बारीक करून घेतल्यात, तुम्ही चिरून टाकलात तरी चालेल। या 2 घेतल्यात इथे मी। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदे। हे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, जे बारीक चिरून घेतले, ते आता आपण यामध्ये घालूया। आणि आता आपल्याला या कांद्यांना छान असं परतवून घ्यायचं आहे। आपल्याला हा जो कांदा आहे ना, तो फार असा गुलाबी नाही भाजायचा आहे, पण त्याचा कच्चापणा निघून जाईल एवढाच भाजायचा आहे। आपले कांदे छान झालेत, आता त्याचा कच्चापणा निघून गेलाय। आता आपण यावेळेस यामध्ये टाकणार आहे बटाटे। मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेत। बटाटे आपल्याला हातानेच कुस्करून टाकायचे, म्हणजे अगोदर मी चिरून वगैरे घेतले नाहीये, कारण आपल्याला ते खूप असं मॅश झालेले नकोत। आता यामध्येच मी इथे 1 ते 1.5 चमचा बेसन घेते, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। थोडी कोथिंबीर घालूया। आता यामध्ये आपले सगळे मसाले जाणार आहेत। हळद, लाल तिखट घेऊया, 1 ते 1.5 चमचा टाकूया। यामध्ये आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत। त्यानंतर थोडा गरम मसाला, अर्धा चमचा घेते, थोडी साखर, आमचूर पावडर घेते। या आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। 1 चमचा घालते मी यामध्ये। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आपण। आणि आता याला छान मिक्स करूया। आता आपलं सारण जे आहे ना, ते छान असं मिक्स करून झालंय। आता आपण त्यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं वाफ येऊ देऊया। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया, जी आपल्याला कचोरीसाठी लागणार आहे। बाउलमध्ये मी 2 वाट्या मैदा घेतलाय। त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा ओवा घ्यायचा आहे। तो हातावर छान असा मळून घ्यायचा, म्हणजे त्याचा अरोमा छान येतो। आणि तो टाकूया आपण यामध्ये। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। आणि कचोरीसाठी, कचोरी छान खस्ता येण्यासाठी आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे। बरेच लोक गरम तेल करून घेतात, कोणी थंडही घेतं, मी इथे थंड वापरते। आता तेलाचं मोहन कितपर्यंत घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते। अगोदर थोडं थोडंच घ्यायचं। तेल आपल्याला कितपत हवं आहे ते बघण्यासाठी आपल्याला छान मिक्स करायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर जर आपल्या हाताने असा इझी गोळा बनत असेल ना, याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे। आता आपलं हे छान मिक्सचर तेलामध्ये छान मिक्स झालंय। आता आपण याला पाण्याने भिजवूया। कचोरीच्या कणकेसाठी खूप असं पातळ किंवा खूप घट्ट अशी कणिक नकोय, आपल्याला नॉर्मल कणकेसारखं याला भिजवायचं आहे। त्यामुळे हळूहळू पाणी टाकून आपण याला भिजवूया। मी अजून थोडं पाणी ऍड करते यामध्ये। आता आपली कणिक जी आहे ना, ती छान मळून झाली आहे। आता याला आपण थोडासा तेलाचा हात लावूया। अगदी थोडंसं घ्यायचंय आणि आता याला आपण एक 10-15 मिनिटं रेस्टिंगला ठेवूया। आता आपण आपल्या भाजीकडे एकदा बघूया। वाव, छान वाफ पण आली आहे। गॅस मी बंद करते। आता आपण हे सारण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हे थंड व्हायची वाट बघायची आहे। पण तुम्हाला दिसतंय का की आपलं जे सारण आहे ना, ते मस्त घट्ट आवळून आलंय। आता हे का आवळून आलंय, कारण आपण त्यामध्ये बेसन टाकलं होतं आणि बेसन हे एक बाइंडिंग एजंटचं काम करतं आणि प्लस नक्कीच चव पण देतं।
तर आता आपण याला एकदा थंड होण्यासाठी ठेवूया आणि वाट बघूया. आपलं सारण सुद्धा छान थंड झालंय आणि आपलं जे कणिक आहे ते सुद्धा छान रेस्टिंग करून झालंय. बघा इतकं छान नरम झालंय. आता आपण जे सारण केलंय ना त्या सारणाचे आपण अगोदर गोळे करून घेऊया. आता साधारण इथे मी 5 गोळे तयार केलेत आणि बाकीचे आपण नंतर करूया. मी तेल अगोदरच तापायला ठेवलंय. आता आपण कचोरीच्या पुऱ्या तयार करायला घेऊया. थोडंसं आपण मैदा घालूया इथे. कचोरी करताना आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. कचोरीचा जो मधला भाग असतो ना तो आपल्याला थोडा जाड ठेवायचा आहे आणि बाजूचा पातळ. आता आपण याला थोडं लाटून घेऊया. आता आपण ही कचोरीची पुरी लाटली आहे. आता आपण यामध्ये सारण भरूया जे आपण ऑलरेडी तयार करून ठेवलंय आणि आता याला आपण छान असं बंद करून घेऊया. आणि आता याला आपल्याला परत थोडंसं थापून घ्यायचं आहे कचोरीच्या आकारामध्ये. आता ही कचोरी आपली छान तयार झाली आहे. आता ही आपण प्लेटमध्ये ठेवूया आणि बाकीच्या कचोऱ्या सुद्धा बनवून घेऊया. आणि ही इथे आपली शेवटची कचोरी तयार आहे. आता आपण कचोऱ्या तळायला घेऊया. तेल पण आपलं छान गरम झालंय. त्यामध्ये मी कचोऱ्या सोडते. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तेल आपल्याला फार कडक गरम नकोय नाहीतर त्यावर जसे छोटे छोटे बबल्स येतात ना तसे येतील. त्यामुळे आपल्याला कचोऱ्या ज्या आहेत त्या अगदी कमी आचेवर तळायच्या आहेत. आता आपण याला पलटवून घेऊया. कचोरी मस्त फुगतीये. आपल्या कचोऱ्या मस्त छान तयार झाल्यात आणि रंग सुद्धा सुरेख आलाय आणि फुगल्या सुद्धा छान आहेत. आता आपण बाकीच्या कचोऱ्या सुद्धा तळून घेऊया. आपण आता ज्या कचोऱ्या टाकल्या ना तेव्हा तेल जरा जास्त गरम झालं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तेल जर जास्त गरम झालं आणि आपण कचोऱ्या टाकला तर त्यावर बबल्स येतील आणि एक्झॅक्टली तेच झालंय. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असे बबल्स आलेत. त्याच्यामुळे आपल्याला तेल हे मंद आचेवरच गरम करायचंय. आणि इथे आपली शेवटची कचोरी तयार आहे. आणि सोबतच मी मिरच्या सुद्धा तळून घेतल्या होत्या कचोरी सोबत. त्या सुद्धा आपण ठेवूया इथे. आणि इथे तयार आहे आलू प्याज कचोरी. याचा आनंद तुम्ही हिरवी चटणी किंवा चिंचेची आंबट गोड चटणी आणि दही यासोबत सुद्धा घेऊ शकता. तर चला बनवूया आलू टिक्की. त्याकरता मी 8 बटाटे घेतलेत, उकडवून घेतलेत आणि किसून घेतलेले आहेत. आता आपण त्यात घालणार आहोत चाट मसाला 1 टीस्पून. या हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्यात, बारीक 3 घेतल्या आहेत, थोडं स्पायसी हवंय म्हणून. आणि ही आलू टिक्की क्रिस्प बनवायला मी घालणार आहे तांदळाचं पीठ. हे मी घालणार आहे साधारण 4 ते 5 टीस्पून. मीठ घालूया 1 टीस्पून. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्या टिक्की बनवायला घेऊया. हे मिक्सचर ना थोडंसं चिकट आहे त्यामुळे मी हाताला तेल लावणार आहे. थोडं घेऊया हे मिक्सचर. आपण हे आलू टिक्की आहे शॅलो फ्राय करणार आहोत, पण ऑइल थोडंसं जास्ती असणार आहे. पॅन गरम झालाय, आपण ऑइल घालूया. तेल छान गरम झालं आहे. आता आपण आपल्या आलू टिक्की फ्राय करायला घेऊया.
आता आपण हे फ्लिप करूया. सुंदर कलर आला आहे. हे आपले रेडी झालेले आहेत आलू टिक्कीज. काढून घेऊया. आज मी तुम्हाला एक गोड पदार्थ दाखवणार आहे. त्याचं नाव आहे मावा गुजिया. सुरुवात करूया. गुजियासाठी आपण इकडे घेतोय 150 ग्रॅम मैदा आणि त्याच्यामध्ये आपण गरम गरम तूप घालणार आहोत. प्युअर घी घालणार आहोत. आपण इथे गॅस सुरू करूया आणि त्यात आपण हे तूप घालूया. आणि हे अगदी कडकडीत पाहिजे आपल्याला तूप. आपल्याला मोहन करायचं. म्हणजे मोहन म्हणजे गरम गरम तूप किंवा गरम गरम तेल, ह्याला मोहन म्हणतात. तूप तापलेलं आहे. आता आपण हे पिठामध्ये घालूया आणि असं हे पीठ जे ते असं चरचरलं पाहिजे. आता ह्याला आपण मिक्स करूया. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण हाताने मिक्स करूया छान. म्हणजे तुम्हाला मी सांगते की असं हे मुटका वळला पाहिजे पूर्णपणे. म्हणजे तुमचं हे पीठ जे आहे ते बरोबर झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचंय आणि मळून घ्यायचंय. थोडं थोडंच घालायचंय, तरच तुमची ही गुजिया जी आहे ती सॉफ्ट होते. अजून थोडंसं. मी तुम्हाला नंतर सांगते की कोणी मला ही रेसिपी शिकवली आहे, काय ह्याच्यावर आमचं बोलणं झालंय हे मी तुम्हाला नंतर सांगते. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. हे छान असं मळून झालेलं आहे पीठ आपलं. आता आपण स्टफिंग करून घेऊया. आता स्टफिंगसाठी आपण 150 ग्रॅम मावा घेऊया. आता यात 2 टेबलस्पून साखर घालूया. तुम्हाला जशी गोड हवी असेल तशी. जर तुम्ही चाखून बघितली आणि तुम्हाला जर वाटलं की अजून थोडीशी गोड हवी तर तुम्ही घालू शकतात. पण मी आपली 2 टेबलस्पून घालते. त्याच्यानंतर ह्याच्यात ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम आणि पिस्ता बारीक कट करून घेतले, तो घालणार आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. बघा ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काही नाही घातली, पण तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात. पण मला ज्यांनी शिकवली आहे ही, तर ही अशी वेगळी आगळी रेसिपी आहे छानपैकी. आणि इथे मी एकीकडे तूप गरम करत ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर आपलं हे स्टफिंग तयार आहे. फक्त मावा, ड्रायफ्रुट्स आणि साखर. आता हे आपण बाजूला ठेवूया. गुजिया करता करता मी तुम्हाला सांगणार आहे की मला ही कोणी रेसिपी दाखवलेली आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवूया. म्हणजे ही सगळी पूर्वतयारी असली ना की करायला सोपं पडतं. नाहीतर तुम्ही एक गोळा घेणार, मग तो लाटणार, मग त्याच्यामध्ये फिलिंग भरणार, त्याला काय मजा नाही. साधारण पुरी एवढा गोळा करायचा आपल्याला. छान अशा आपण ह्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्यात. कारण ही जी गुजिया आहे ती खूप छोटी असते, जरा पण मोठी नसते. मी तुम्हाला सांगते, माझ्या बाजूला अंबिका भाभी आहे. तिने मला ह्या एक दिवशी एका ताटामध्ये अशा 4-5 करंजा, म्हणजे मी त्याला करंजी बोलली, पण मी म्हटलं छान आहे का भाभी करंजी. मला वाटते करंजी नाही, ही गुजिया. म्हणजे काही ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावं आहेत. कोण गुजिया म्हणतं, कोण करंजा म्हणतात, कोण घुगऱ्या म्हणतात. आणि ह्या ना तिखट पण होतात. जशा गोड असतात ना तशा ह्या तिखट पण होतात. तर अशा ह्या वेगवेगळ्या आहेत. तर तुम्हीही मला सांगायचंय की तुमच्या इकडे ह्याला करंजी म्हणतात का गुजिया म्हणतात का घुगऱ्या म्हणतात का ह्याच्यामध्ये अजून काय काय आतमध्ये स्टफिंग वेगवेगळं घालतात. आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण हे भरून घेऊया. हे जे मिश्रण आहे ते थोडंसंच घालायचंय आणि ह्याला साईडने सगळं पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे चिकटण्यासाठी. तुम्ही दूध लावलं तरीही चालणार आहे. आणि असं फोल्ड करायचंय आणि हे असं प्रेस करायचंय. आपल्याला ह्याला कापायचं वगैरे काही नाहीये, म्हणूनच ह्याला गुजिया म्हणतात. हे छान असं फोल्ड करायचंय. हे बघा अशा प्रकारे छान. आणि मला हे करायला ना खूप आवडतं. आता तुम्हाला मी सांगते की आता हे प्रत्येकाला एवढं सुंदर येतं असं नाही, प्रत्येकाला ह्याच्यापेक्षाही सुंदर येत असेल. तर तुम्ही काय करायचं, आपण जेव्हा टीव्हीच्या सिरियल वगैरे बघत असतो की नाही, तेव्हा आपण कणकेचा गोळा घ्यायचा, एक घरात चपातीचा जो असतो तो, आणि त्याची अशी गोल पुरी करायची आणि घरात बसल्या बसल्या ते उद्योग करत बसायचे. म्हणजे आपल्याला ती सवय होते. ही माझी सवय मी तुम्हाला सांगितली. आता आपण असे बाकीच्या सगळ्या भरून घेऊया.
आपल्या सगळ्या गुजिया भरून झालेल्या आहेत आणि तूपही तापलेलं आहे आणि मग सगळ्या गुजिया आपण तळून घेऊया. या आपण काढून घेऊया आणि बाकीच्या पण तळून घेऊया. गुजिया सगळ्या तळून झालेल्या आहेत, छानसा गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया अगोदर. गरमागरम मावा गुजिया तयार आहे. ह्या मी तर करून बघितलेत, तुम्हीही करून बघायचेत. फाफडा. फाफडा करता चणा डाळीचं पीठ घेणार आहोत आपण. 1.25 कप पीठ आहे हे पीठ छान मी गाळून घेतलंय. नेहमी आपण घेतो ना तेव्हा गाळूनच घ्यावं. त्यामध्ये 1 टीस्पून ओवा आहेत. ओवा छान चोळून टाकणार आहे मी. आता हळद जाईल. हळद अर्धा टीस्पून आहे. चवीपुरतं मीठ आणि 2 टेबलस्पून तेल आहे. हे तेल मोहन करताय. हे ना मी छान चोळून घेणार आहे पिठाला. पिठाला छान आपण तेल चोळून घेतलंय. आता आपण त्यामध्ये बेकिंग सोडा टाकणार आहोत. बेकिंग सोडा हा 1 टीस्पून आहे. त्यामध्ये ना थोडंसं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर तो चांगला मिसळतो. थोडं पाणी घालते. यामध्ये ना पापडखार टाकला जातो, पण तो प्रत्येकाच्या घरात असतो असं नाही ना, म्हणून मी बेकिंग पावडर टाकली आहे आणि तेही छान होतात. अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं. जास्त पातळ करायचं नाहीये पीठ आपल्याला. यामध्ये पाणी खूप लागत नाही. मी आता 1/4 कप पाणी घेतलं होतं आणि तेवढं पुरे झालंय. फाफड्याचं कणिक ना जेवढं चांगलं मळलं तेवढे ते चांगले खुसखुशीत होतात. आपलं पीठ छान मळून झालंय. आता ना थोडासा तेलाचा हात लावून मी पीठ साईडला ठेवणार आहे. आता पीठ ना 10-1 मिनिटं आपण जरा साईडला ठेवूया. तोपर्यंत फाफड्याला लागणारी एक चटणी आहे ती करून घेऊया. पपईची चटणी. चटणीची तयारी करतोय आपण. मी गॅस चालू केलाय. 1 टेबलस्पून तेल टाकणार आहोत आपण. तेल छान गरम झालंय. आता आपण मोहरी टाकूया. हिंग अर्धा टीस्पून, 2 मोठ्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आहेत ही. अर्धा टीस्पून हळद आहे. ही चणा डाळ आहे. 4 तास मी भिजवली आणि थोडी क्रश केली आहे. खूप जास्त वाटली नाहीये. ती टाकून घेते. छान परतवून घेऊया. छान खमंग सुगंध आला ना की मग मी पपईचा किस टाकते त्यामध्ये. छान परतवून झाली आहे. मी आता पपईचा किस टाकते. ही कच्च्या पपईची चटणी खूप छान लागते. यामध्ये मी ना आता एकदम थोडं पाणी टाकणार आहे आणि थोडी वाफ येऊ देणार आहे. जी आपण चणा डाळ टाकली आहे ती शिजेल म्हणून. एक 5 मिनिटं वाफ येण्याची वाट बघूया. आपली चटणी झाली असेल. हो, छान झाली आहे. त्यामध्ये ना आपण मीठ टाकलं नाहीये. आता मीठ टाकूया. चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून साखर आणि कोथिंबीर.
छान आपली चटणी झाली आहे. मी गॅस बंद करते आणि लिंबाचा रस टाकते. झाली आपली चटणी तयार. आता फाफड्याची तयारी करूया. एका बाजूला मी तेल तापवायला ठेवलंय आणि आता फाफड्याला सुरुवात करते. असा गोळा करून घ्यायचा लांबट आणि थोडासा ह्या साईडला दाबून घ्यायचा, म्हणजे तो सरकत नाही. आणि ह्या बाजूनी मी तो पुढे खेचणार आहे असा. आणि आपली जी सँडविचवाल्याकडे असते ना सुरी, तशा सुरीनी तो पटकन निघतो. असेच मी 4-5 करून घेते. आता आपण हे तळून घेऊया. आपली आता चटणी फाफडा तयार झाले. आता मात्र एक गोष्ट राहिली आहे, चमचमीत मिरची फ्राय करून घेऊया. मिरचीला ना धुवून एक कट देऊन घेतलाय, म्हणजे तेलात टाकली ना तर ती उडणार नाही. आता ना ह्या मिरच्यांवर थोडं मीठ भुरभुरून घेणार आहे. आज मी पट्टी समोसा हा झटपट होणारा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. शोभा ये. काय तुषार, आज काय बनवू मी तुझ्यासाठी? मला असं वाटतं की शोभाताई तू आज काही बनवूच नकोस. अरे वा, म्हणजे आज मला आराम, पूर्ण आराम. कारण रोज तू करतेस, आज मी बनवतो. त्याच्यामुळे तुला जो पदार्थ आवडतोय पट्टी समोसा तो मी बनवतोय. त्यामुळे तू ह्या साईडला ये, मी आज ह्या साईडला येतो. मी गॅस ऑन करतो. बटर काय असतं, नेहमी ती बनवत असते. आज थोडेसे इन्स्ट्रक्शन तिच्याकडनं घेऊन मी काहीतरी बनवणार आहे. 2 मोठे चमचे बटर घ्यायचंय. लसणाच्या पाकळ्या 30-35 पाकळ्या छानपैकी चॉप केलेल्या सगळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. ही बारीक चिरलेली मिरची साधारण 10-12. पूर्वतयारी खरी मीच केली आहे, फक्त ती पाहत होती म्हणून ती सगळं सांगते. थोडंसं परतून घेऊया छानपैकी. मोठ्या गॅसवरती आपल्याला बटरवरती लसूण आणि मिरची छानपैकी टॉस करून घ्यायची. छानपैकी हे आपण लालसर रंगावरती भाजून घेतलंय. आता शोभाताई काय घालायचं याच्यामध्ये? कॉर्न. परफेक्ट. मी 1 बाउल कॉर्न घेतलेत. आपण स्वच्छ धुतले होते आणि आपण सुकवून घेतलेत, बरोबर. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हे सुकवताना तेव्हा ते छान क्रिस्पी होणार आहेत. त्यामुळे 1 बाउल कॉर्न आणि आता मटार. परफेक्ट. 1 वाटी मटार, म्हणजे जेवढे तुम्ही कॉर्न घ्याल त्याच्या अर्धी वाटी आपल्याला मटार घ्यायचे. हे छान पुन्हा मिक्स करूया. आता काय करूया, आता ही आज आपण आमचूर पावडर वापरूया. नेहमी आपण चाट मसाला वापरतो. परफेक्ट. ह्या टिप्स मला खूप अत्यंत महत्वाच्या माझ्या बहिणीकडनं मिळत असतात. ती वेगवेगळं सजेस्ट करत असते. खूप महत्वाचं आहे. 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ. आता बारीक चिरलेली कोथिंबीर, जी मी अजिबात चिरलेली नाहीये, शोभानीच चिरलेली आहे. आता हा पुदिना, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, त्याला एक छान फ्लेवर येतो. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मस्त तयार होतंय. मला माहितीये तुला भूक लागलीये. कसं वाटतं हे? छान आवडतंय? हो.
पण नेहमीची मस्करी अशी काही करत नाहीये ना आपण, म्हणजे आज शांत तू उभी आहेस, पण घरामध्ये बघितलं ना तर इतकी कचकच 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 चालू असते की काय विचारायला नको. फोन केला रे केला की चालू होते, बरोबर आहे ना. पण ते तू नेहमी काय का मला नेहमी सांगतेस फोन तुला केला, कोण हात नाही पकडू शकत कशात मस्करी करण्यात. मस्करी. आणि तू इतका शांत आहेस ते घरी तुझा बोलण्यात कोणी हात पकडू शकत नाही. आणि तसंच आज उलट आहे की आज ती शांत आहे पण घरी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. बहिणी अशाच असतात बरं का. पण आता हे छान झालंय, गॅस बंद करूया आणि एका बोलमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी सगळं काढून घेतलंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय तर भाजलेले पोहे घालायचे आहेत. कारण काय होतं, भाजलेले पोहे घातल्यामुळे ह्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि जेव्हा आपण पट्टी समोसा करणार आहोत ना त्याचं बाइंडिंग छान होतं. शोभा, छान भाजलेत ना? हो, परफेक्ट, एकदम. व्हेरी गुड. सो एक साधारण बॉल मी भाजलेले पोहे घेतलेले आहेत. पोहे तर घातलेत. शोभा, मिक्स करशील? हो. छानपैकी जे तिला काम जमतं ना ते मी तिच्याकडे दिलेलं आहे. मिक्सिंग म्हणजेच काय की इकडचं तिकडे तिकडचं इकडे पूर्ण आयुष्याचा जो काही गाडा आहे तो छानपैकी बहिणी आपल्या स्वयंपाकघरात सांभाळत असतात, हो की नाही? हो. तसाच हा स्वयंपाकाचा इतका आनंद आम्ही लुटतोय. पण तुम्ही तुमच्या बहिणीसाठी असे पदार्थ जरूर बनवा. छान हे मिश्रण तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे. शोभाताई जरा लिंबू पिळणं ह्याच्यावरती. वा, मस्त. सो आपण अर्ध लिंबू घेतलेला आहे. 2 चमचे म्हणजे जेवढी आहे ना ती 2 चमचे आहे ती सगळी ह्याच्यात साखर टाक. आता हे मिक्स करूया. तुम्हाला माहिती आहे का, नेहमी असं काय नाही काय तुषार बनवत असतो आणि घरी पाठवत असतो. आणि कधी कधी काय होतं की तोही दमलेला असतो, मग कधीतरी मी करून पाठवते त्याला. हे अत्यंत महत्वाचं आहे की जेव्हा मी दमलेला असतो ना तेव्हा बहीण जे काही माझ्याकडे पाठवते ना ती धमाल असते. पण डोसे जरी केले तरी चटणी मला करायला लावतेस, त्याचं काय? हा, ते तू सांगितलं नाही. अशा गोष्टी आहेत या बहीण भावाच्या प्रेमामध्ये. आता हे इथे ठेवूया. शोभाताई, मी एक ना ह्या ज्या पट्ट्या आहेत, आता ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही पट्टी समोस्याला जी पट्टी लागते ती घरीही बनवू शकता, पण आज प्रत्येक भावाला आपल्या बहिणीसाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे पट्टी समोसा बनवण्यासाठीची पट्टी मार्केटमध्ये अवेलेबल असते, ती आणायची. मी ऑलरेडी आणलेली आहे. एक अलगदपणे ही काढायची. आणि आता ही फक्त ट्रिक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फोल्ड करता तेव्हा पहिला फोल्ड हा असा ट्रायंग्युलर घ्यायचा, सेकंड फोल्ड हा इथे करायचा आणि अशा प्रकारे हे हातामध्ये धरायचं अलगदपणे. ह्याचा हा छान असा एक शेप येतो आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचंय. परफेक्ट, येस. सो असं छानपैकी हे मिश्रण भरलं की आपल्याला काय करायचंय, हा जो आहे त्याला इथे पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतलेली आहे, ती फक्त हाताने इथे लावायची आहे. हा फोल्ड इथे बंद करायचा. सो अशा प्रकारे हे सगळे समोसे आपण तयार करून घेऊया. दे माझ्याकडे, मी ठेवते. अरे तुषार, चीज तर तसंच राहिलंय, विसरलास? हाय शपथ, ही खरी मजा असते. म्हणून बहिणी पाहिजे असतात. पण खरंच आहे, चीज विसरलो होतो. आता पुढच्या ह्याच्यामध्ये चीज भरूया, चालेल ना? सॉरी हा, खरंच सॉरी. परफेक्ट. आता चीज टाकूया आपण. आता चीज भर. पुन्हा मिश्रण भरलंय आता चीज याच्यामध्ये. हो हो, परफेक्ट. हे घे. सो असे सगळे आपण पट्टी समोसा तयार करून घेऊया. सो अशा प्रकारे सगळे समोसे आपण बनवून घेतले. तेल तापत ठेवलेलं आहे मी, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबणं गरजेचं आहे. कशाला? तोपर्यंत डीप तयार करूया आपण. मी नवीन शिकवते तुला डीप कसं तयार करायचं. कारण नेहमी कसं आपण समोस्याबरोबर सॉस आणि पुदिन्याची चटणी असते, मग आज काहीतरी वेगळं करूया आपण. वा, नक्कीच. कसं बनवायचं आहे ते? चीज घेऊया आपण, हे मेयोनीज घेऊया त्यामध्ये, आणि आता हे चिली फ्लेक्स टाकूया त्याच्यामध्ये. आता आपण ना मीठ थोडंसं टाकूया, कारण कसं आहे चीज मध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं टाकूया आपण. ओके. त्यानंतर पुदिन्याची पानं टाकूया त्याच्यामध्ये, आणि मग थोडं आपण लिंबू पिळून घेऊया. आता आपण छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया. सो तू मिक्स करून घे, तोपर्यंत मी छानपैकी हे सगळे समोसे आपण फ्राय करून घेऊया.
समोसे असे छान गोल्डन फ्राय झालेले आहेत आणि आपण सगळे समोसे असेच फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे गरमागरम पट्टी समोसे सगळे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर डीप पण तयार आहे, हो ना? हो. व्हेरी गुड.